गुड मॉर्निंग मित्रांनो. आज तर आपल्याला जास्तच उशीर झालेला आहे. आज वाजले 6:44 म्हणजे ऑलमोस्ट आज 7च्या आसपासच. खूप छोट्या छोट्या ट्रिप वाजतात. मला वाटतं आपल्या ट्रिप निघून गेलेल्या आहे सगळ्या. आता ज्या भेटणार त्या ट्रॅफिकवाल्या ट्रिप भेटणार. म्हणजे आता ट्रॅफिक व्हायला सुरुवात झाली असेल. सगळं ट्रॅफिकच होईल आता 7 नंतर. तर बघूया आता कोणती ट्रिप भेटली तर भेटली, नाही तर मग आज लोकलच करायचं. पण ट्रॅफिक बघूनच काम करणार. आज ट्रॅफिकमध्ये जायची खरंच इच्छा नाही. काल मानकोलीला असंच मी 40 तास फसलो होतो. त्यामुळे मला काल म्हणजे घरी जायला पण उशीर झाला. उशीर म्हणजे 5च वाजले होते. तरी बघूया आज काय. छोट्या छोट्या ट्रिप तर येतात पण मी अजून घेत नाही आहे. कारण का जर कोणती एखादी चांगली ट्रिप लागली तर निघून जाईल. उलवेची ट्रिप आली होती ओलामध्ये. दोन्ही कामं करतोय म्हणून मला वाटतं ट्रिप ॲक्सेप्ट होत नाहीये. ठीक आहे, पण पुढे जाऊन मी साईडला थांबणारच आहे. मग तेव्हा बघूया कोणती ट्रिप भेटते. अंधेरीची ट्रिप आली 600 रुपये. काय पण नवी मुंबईची ट्रिप उचललेली आहे. कोणते तेच नाही दिसत. फक्त नवी मुंबई लिहून आलेलं 555 रुपये होते. तर मित्रांनो आला होता त्यांचाच कॉल. तर त्यांनी कन्फर्म केलं येतोय की नाही. तर बोलले येतोय. कारण का पिकअप लांब होतं. 2.7 किलोमीटर 2.7 किलोमीटर लांब आहे पिकअप. आणि मला इकडून जायला 9 मिनिटं आहे. मी ईस्टमध्ये, कल्याण ईस्टमध्ये, आणि पिकअप माझं वेस्टमध्ये. मी कल्याण ईस्टलाच राहतो. आता बघूया त्यांना पिकअप करूया. मला वाटतं पनवेलच्या आसपास असेल. कल्याण स्टेशनवरूनच आहे पिकअप. तर मला वाटतं ते कल्याणच्या आसपास, पनवेलच्या आसपासच असेल. 55 मिनिट्सच दाखवले. ठीक आहे, चला करूया कवर. आणि आजचं पण टार्गेट आपलं 3000च असणार आहे. 3000च्या प्लस कितीही चालतात आपल्याला, पण 3000च्या आसपासच थांबायची आपली गाडी. कारण का टार्गेट सेट करूनच निघतो मी घरातून. त्यामध्ये पण CNG VNG हे ते प्लॅटफॉर्म फीस असे करून आपले 1000 रुपये जर असे निघून जातात. उरतात वरचे 2000 रुपये. त्यात पण नाश्ता वगैरे आपण पकडत नाही, पण तेही इन्क्लूड असतो. तर असा वरचा खर्च पण आहे खूप, आणि मेहनत पण आहे. शेवटी लोकांना पैसे दिसतात भाई खूप कमवतोय. अरे काय कमवतोय भाई. EMI बाउन्स होऊन जातो कधी कधी. मागच्या महिन्याचा EMI बाउन्स झाला होता. नाही, कारण का मी त्यावेळी निघत पण लेट होतो खरंच. ॲक्च्युली मी 7, 7:30, 8 वाजता गाडी काढायचो. आणि मग पहिली स्ट्रिप मारायचो तर पूर्ण ट्रॅफिकमध्ये. कारण का मग बॉम्बे शिवाय पर्याय नव्हता जायला. मग त्या साईडची ट्रिप घेतली किंवा नवी मुंबईची पण ट्रिप घेतली तर ट्रॅफिकच असायची. कारण का पीक आवर्समध्ये गाडी निघली तर ट्रॅफिकच असणार. मग त्यामुळे मी लवकर असं थोडा विचार केला. आणि मग आता एकदम लवकर निघायला लागलो. आणि आता यूट्यूबवर व्हिडिओ बनवतोय. त्यामुळे मी अजून लवकर म्हणजे निघायचा प्रयत्न करतो. लेट होतच, पण तरी मी लवकर उठायचा प्रयत्न करतो. लवकर निघायचा प्रयत्न करतो. जेणेकरून पीक आवर्सच्या आतमध्ये 2 ट्रिप तरी कंप्लीट झाल्या पाहिजेत. त्या 2 ट्रिप कंप्लीट झाल्या ना तर आपण 1000-1200 पर्यंत कसंही पोहोचून जातो. मग नंतर काय एवढं मोठं टार्गेट राहत नाही. म्हणून सकाळी मला वाटतं 6च्या आतमध्ये तरी गाडी निघाली पाहिजे बाहेर. आज तर 6:44 झालेत. ठीक आहे, चला मित्रांनो यांना पिकअप करूया आता. आणि मग भेटूया. आता बघूया कुठे आहे नवी मुंबईमध्ये यांचं लोकेशन. तर मित्रांनो लोकेशनवर गेलो आणि त्या लोकांनी बुकिंग कॅन्सल केली. त्यांना पण काय असं वाटत नाही की आपण त्याला कॉल करून बोलवतोय. कॅन्सल करायच्या अगोदरच करा ना. बोला की नाही जमणार आम्हाला, एवढा उशीर नाही थांबू शकत. कल्याण ईस्टवरून कल्याण वेस्टला गेलो. आणि तिकडे त्या ट्रॅफिकमध्ये फसल्यावरती त्या स्टेशनजवळ ट्रॅफिकच असते नेहमी. तेव्हा मी गेल्यानंतर जेव्हा क्लायंट लोकेट करायला गेलो तेव्हा बघितलं की ट्रिप कॅन्सल. मग तिकडनं उबरमधून आता आपल्याला घाटकोपरची ट्रिप लागलेली आहे. तर घाटकोपरला चाललोय. पिकअप पण लांब होतं खूप. 4 किलोमीटर पिकअप होतं. तर हे पण बोललेत की थांबतोय. त्यांना कन्फर्म केलं की बाबा कॅन्सल नाही करणार ना. बोलले नाही कॅन्सल नाही करणार, थांबतोय. तर बघूया हे पण थांबतायत का नाही, कॅन्सल करतायत. तर असे पण लोक असतात की भाई बोलवतात आणि कॅन्सल करतात. काय मेंटॅलिटी आहे बाबा लोकांची खरंच. तर मित्रांनो घाटकोपरला आपला ड्रॉप झालेला आहे. आणि आता परत मला उबरमध्येच एक ट्रिप आली आहे.
मुंबई गावदेवी फक्त असंच लिहिलं होतं. काहीतरी 50 मिनिटं दाखवतं, 600 रुपये फेअर होतं 21 किलोमीटरचे. मग मी घेतली ती ट्रिप, ॲक्सेप्ट केली. आता 2 किलोमीटर पण नाही, सॉरी 2 मिनिटावरती पिकअप आहे. जातो ते पिकअप करतो आणि बघूया कोणती ट्रिप आहे ती. तर चला मी भेटूया आता कुठे ट्रिप आहे ती, पण माझ्यासाठी पण सस्पेन्सच आहे. बघूया आता कोणती ट्रिप आहे ती, मुंबई गावदेवी. चला. तर मित्रांनो आता आपण गिरगावमध्ये आलो. गिरगावचं होतं ते लोकेशन, पण ठीक होतं, जवळच होतं खूप. 47 मिनिटामध्ये ड्रॉप झाला आपला आणि 2 ट्रिप उबरमध्ये कंप्लीट केलेत. तर उबरमध्ये आपले आज झाले 1373 रुपये. कोणती बुकिंग आली? एवढी नाही, छोटी बुकिंग आहे खूप, 135ची. आता इकडनं एक चांगली बुकिंग घेऊन इकडनं निघून जाणार. मग बघूया कोणत्या तरी चांगल्या एरियामध्ये आणि मग तिकडनं दुसरं बुकिंग घेणार. तर मित्रांनो गिरगाववरून आपल्याला लागली होती ऐरोलीची ट्रिप. आता ऐरोलीची ट्रिप पण एंड केली आणि रेट पण चांगला होता, 800 रुपये. 1.25 तास लागला मला ती ट्रिप कंप्लीट करायला आणि मेनीमध्ये होती, पण रेट चांगला होता म्हणून मी घेतली ती बुकिंग. आलो इकडे, आता ड्रॉप केलंय, आता बाहेर निघतो इकडून आणि अगोदर मी चहा पिणार, त्यानंतर बाकीचं काम. कारण का सकाळपासून चहा नाही पिलाय आणि तसाच घरातून निघालोय. आंघोळ केली आणि CNG फिल केलं, गाडी बिगडी वॉश तर नव्हतीच केली, वॉश होती, गाडी पुसली आणि मग तसंच गाडी काढली आणि निघालो. पहिलीच ट्रिप आपल्याला घाटकोपरची लागली होती, खूप उशिराने लागली ती पण. मग तिकडनं गिरगाव आणि गिरगाववरून आता ऐरोली, 3 ट्रिप झाल्यात आपल्या. तर बघूया पुढचं काय आपलं नियोजन. आणि आता तर अगोदर चहा पिऊया मग नंतर बघूया. आता ऑफलाईन जातो आणि चहा पितो जरा. चला मित्रांनो, तर भेटूया आपण नेक्स्ट लोकेशनला. आता कोणतं ते माहिती नाही, बघूया. चहाचं दुकान आलंय. तर मित्रांनो ऐरोलीमध्ये चहा वगैरे घेतला, पण तोपर्यंत काय ट्रिप नाही वाजणार इकडं आणि मला माहिती तिकडनं ट्रिप वाजणार पण नाही, कारण का ऐरोलीतून खूप मुश्किल आहे ट्रिप भेटणं. तर मग आता मी विठावाला चाललो आहे, MT. बघूया आता विठावाला जाऊया आणि मग तिकडनं कोणती तरी ट्रिप घेऊया. काय इथेच ट्रिप भेटेल, तिकडे ऐरोली तर ट्रिप नाहीच भेटणार. बघूया आता इथे काय. तर मित्रांनो आता विठावावरून मिळाली आपल्याला दिव्याची ट्रिप. बघू शकता पिकअप 2 मिनिटामध्ये. पिकअप पण जवळ होता म्हणून मी ॲक्सेप्ट केली आणि प्राइस पण ठीक होती, 411 रुपये प्राइस काहीतरी दाखवत होती. मग आता चला जाऊया दिव्याला, पहिल्यांदा पिकअप करूया मग जाऊया दिव्याला. तर मित्रांनो दिव्यावरून आपल्याला भेटली होती कल्याणची ट्रिप, कल्याण स्टेशनची. आता ट्रिप कंप्लीट केली, त्यांना ड्रॉप केलंय आणि आता जाऊया काहीतरी खाऊया. भूक लागली आहे, सकाळपासून फक्त एक चहा पिलाय. आता काहीतरी खातो आणि मग परत लॉग इन करतो आणि मला वाटतं माझं टार्गेट कंप्लीट व्हायला आले, जवळपास एखादी ट्रिप बाकी असेल. तर चला जाऊया काहीतरी खाऊया. खूप खड्डे रे बाबा कल्याणमध्ये आमच्या. तर काहीतरी खाऊया आणि मग परत लॉग इन करूया. तर मित्रांनो झालंय आपला फ्रूट बॉल खाऊन आणि मी बसल्या बसल्या चेक पण केलं आपलं टार्गेट पूर्ण झालंय का नाही. तर टार्गेट पण पूर्ण झालेलं आहे. तर मित्रांनो आलेलो आहे आता घरी. तर हे आपला ओलामध्ये झालेलं आहे आज 1196 आणि उबरमध्ये 1 मिनिट टर्न मार द्या. अभी टिक करके देत आहे भाई, अभी टिक करकेच्या नादाला कोण लागेल भाई, चपाती करून टाकेल आपली. तर ओलामध्ये झालेत आपले 1196 आणि उबरमध्ये झालेले आहेत आपले 1784. म्हणजे पूर्ण मिळून आपलं झालं आज 2980 रुपयाचं काम. तर 20 रुपये कमी आहेत टार्गेटसाठी, ठीक आहे.